नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला जर का घरकुल आले आणि तुमच्याकडे जर का घरकुल बांधायसाठी जर जागाच उपलब्ध नसेल तर शासन तुम्हाला जागा सुद्धा उपलब्ध करून देते। आता ही जागा कशा पद्धतीने तुम्हाला मिळवायची आहे याचा संपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे। आता मित्रांनो, ही जागा तुम्हाला भेटत असताना तुम्ही म्हणाल जागा काय शासन आणून देणार का? तर नाही मित्रांनो, जागा तुम्हालाच बघायची आहे, परंतु त्या जागेसाठी पैसे शासन देणार आहे। आता पैसे शासन कशा पद्धतीने देणार आहे तर मित्रांनो, तुमची जागा जी आहे ती शासनाच्या नियमानुसार त्याची नियमावली ठरते आणि त्यातून त्याच्या जागेचा रेट बनतो। म्हणजे जी जागा तुम्ही विकत घेणार आहे त्या जागेचा रेट ठरतो आणि त्या जागेची 1,00,000 रुपये किंमत असेल तर 1,00,000 रुपये किंवा 1,00,000पेक्षा कमी किंमत असेल तर ती रक्कम किंवा 1,00,000पेक्षा जर का जास्त रक्कम असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये ती जागा खरेदी करण्यासाठी शासन देत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर का घरकुल आला असेल तर त्या घरकुलला जागा घेण्यासाठी जर का तुमच्या नावावरती जागाच नसेल तर जागा घेण्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळत आहेत। मित्रांनो, तुम्हाला जागा घेण्याकरिता शासनाने नुकताच एक जी.आर काढलेला आहे। आता यो काय जी.आर आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या जी.आरची मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला घरकुल मिळवण्यापासून तुमचं घरकुलची ही जागेची प्रोसेस करण्यापर्यंत संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की ही जागा नेमकी मिळणार कुणाला? तर तुम्ही जर का भूमिहीन असाल, म्हणजे तुमच्या नावावरती 7/12 खाते उतारा किंवा दुसरं इतर घर अशा पद्धतीचं कुठलंही दस्तऐवज नसेल किंवा कागदपत्राची कुठलीही नोंद नसेल तर त्यांना ही जागा भेटणार आहे। त्यांना भूमिहीन म्हणतात, म्हणजेच तुम्हाला कोणतीही जमीन नाही अशा व्यक्तींना भूमिहीन म्हणतात। बरं, तुम्हाला आता ही जागा मिळणार तर ही जागा देणार कोण? तर शासन देणार आहे। ही जागा बघायची कुठे? तर तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे तुम्हाला घर बांधायचं आहे अशा ठिकाणी तुम्ही ही जागा बघायची आहे। जागा बघितल्यानंतर ना यासाठी अनुदान पहिल्यांदा 50,000 रुपये होतं, परंतु आता शासनाने वाढवून 1,00,000 रुपये केले। तर मित्रांनो, जागा घेण्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये शासन देत आहे। तर आता ही प्रोसेस कशी करायची ही माहिती सगळ्यात महत्त्वाची आहे। आता ही प्रोसेस कशी करायची आहे ते सांगतो। ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे। बरं, आता ग्रामपंचायत म्हणलं की तिथं कोण लक्ष देत नाही। ग्रामपंचायतमध्ये जर नाही जायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीला जाऊ शकता। पंचायत समितीमध्ये गेल्यावरती कुठं जाणार? तर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला घरकुल विभागामध्ये जायचं आहे। आता घरकुल विभागामध्ये गेल्यानंतर काय विचारायचं? तर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला पंडित दीनदयाळ घरकुल योजनेचे जे पैसे आहेत 1,00,000 रुपये तर ते कशा पद्धतीने मिळतात आणि त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा हे तिथे विचारायचं आहे। मित्रांनो, याचा अर्ज जो आहे तुमच्या पंचायत समितीच्या आजूबाजूला जेरॉक्सची दुकानं असतात, तर त्या जेरॉक्सच्या दुकानामधून तुम्हाला चालूची अर्जाची प्रत मिळेल। तर त्या अर्जाची प्रत घेऊन तुम्हाला तो अर्ज फिलअप करून त्यावर सोबतीला जी डॉक्युमेंट आहेत तर ती डॉक्युमेंट लावून तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे। आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते तुम्हाला सांगतोच, परंतु तुमच्या घरकुल विभागामध्ये गेल्यानंतर घरकुल विभागामध्ये तिथे तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतात? तुम्ही म्हणाल की अर्ज नेऊन देतो, पण अर्जासोबत कागदपत्र काय जोडायची? सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट काय आहे तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते घरकुल मंजुरीची प्रत। म्हणजेच तुमचं घरकुल ज्यावेळेस मंजूर झालेलं होतं त्यावेळेस तुमच्या ग्रामसेवकांनी तुम्हाला घरकुल मंजुरीची एक प्रत दिलेली होती, ज्याच्यावरती तुमचं सगळी माहिती होती, घरकुल कोणाच्या नावावरती मंजूर झालेलं आहे किंवा काय। तर ती प्रत जी आहे ती त्या अर्जासोबत जोडायची आहे। त्यानंतर तुम्ही भूमिहीन असलेल्याचा पुरावा, तुम्ही भूमिहीन आहात म्हणजेच तुमच्याकडे जमीन कुठलीही नाही अशा पद्धतीचा पुरावा असल्याचा दाखला तुम्हाला तिथे जोडायचा आहे। आता तो दाखला कुठे मिळणार? तो तुमच्या ग्रामपंचायतमधून तुमच्या ग्रामसेवकाकडून मिळणार। त्याच पद्धतीने तो दाखला घेऊन तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तहसीलदार ऑफिसमधून तो दाखला भूमिहीनचा काढून घ्यायचा आहे। तो सक्षम अधिकाऱ्याकडून काढून घेऊ शकता। आता मित्रांनो, तिसरं डॉक्युमेंट काय आहे? जागा खरेदीचा करारनामा। आता जागा खरेदीचा करारनामा म्हणल्यावर तुमचं डोकं फिरायचं, काय नक्की विषय? तर मित्रांनो, हा काही मोठा विषय नाही। ज्या मालकाकडून तुम्ही जागा खरेदी करणार आहे तर त्या मालकाचा आणि तुमचा हा जो करारनामा असतो तर तो करारनामा तुम्हाला त्यासोबत जोडायचा आहे। आता मित्रांनो, हा करारनाम्याचा काय विषय आहे तो तुम्हाला जी.आर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जी.आरची, तर तो जी.आर डाउनलोड करायचा आहे आणि तिथून तुम्ही त्या जी.आरमध्ये सांगितल्याप्रमाणे करारनामा करायचा आहे। आता डिस्क्रिप्शनमधली लिंक डाउनलोड करण्याच्या अगोदर व्हिडिओ अगोदर संपूर्ण बघा, नाहीतर ती लिंक नुसती बघून काय उपयोग व्हायचा नाही। आता सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात ती म्हणजे जी जागा तुम्ही घेणार आहे त्या जागेची डॉक्युमेंट, म्हणजे 7/12 असेल, खाते उतारा असेल किंवा 8चा उतारा असेल, ही सगळी डॉक्युमेंट काढायची। आता ही कशासाठी काढायची की शासनाला बघावी लागतात की ही जमीन जी आहे ती निर्विवाद आहे, म्हणजेच त्याच्यावरती कोर्ट कचेरी खटला वगैरे कोणता दाखल नाही, अशा पद्धतीची माहिती शासनाला द्यावी लागते।
त्यासाठी ती 7/12 खाते उतारा हे सुद्धा त्यासोबत जोडून द्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याची आवश्यक जी आहेत ती स्वतःची कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत ती संपूर्ण त्यासोबत जोडायची आहेत. त्यानंतर त्याचसोबत तुम्हाला एक आयडेंटिटी साईज फोटोसुद्धा तिथे घेऊन जायचा आहे. त्यातून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखलासुद्धा तिथे घेऊन जायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं घरकुल मंजूर असणं गरजेचं आहे. तुमचं जर का घरकुल मंजूर नसेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमचं घरकुल कशा पद्धतीने मंजूर करून घ्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने मंजूर होतं ते सरपंचाच्या हातात असतं का ग्रामसेवकाच्या हातात, संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, जर काही समजलं नाही तर आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगू शकता, जेणेकरून त्याची उत्तरं जी आहेत ती देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.